मौर्यन साम्राज्याचा ऱ्हास कसा झाला हे फार इंटरेस्टिंग डिस्कशन आहे. वेगवेगळ्या इतिहासकारांचे वेगवेगळे मत याच्यावरती आपल्याला बघायला मिळतात. जसं की आपण बघू, रोमेला थापर म्हणतात की टॉप हेवी ऍडमिनिस्ट्रेशन, कुठेतरी त्याचा परिणाम होतोय बाबा आपल्या अर्थव्यवस्थेवरती. काही इतिहासकार असं म्हणतात जसे की डी कोशंबी की बाबा सोशल आणि इकॉनॉमिकल रिझन्स, म्हणजे सामाजिक आणि आर्थिक काहीतरी कारणे होते. आपण ते बघू, चर्चा करू म्हणजे की ते नेमके काय काय कारणे आहेत. काही लोक असं म्हणतात की सम्राट अशोकचा धम्म ते पण कारणीभूत आहे, त्याच्यामुळे सुद्धा मौर्यन साम्राज्याचा ऱ्हास झाला. काही लोक असं म्हणतात, जसं की शास्त्री नावाचे एक इतिहासकार आहे, की ब्राह्मणांनी घेतलेला सूड म्हणून मौर्यन साम्राज्याचा ऱ्हास झाला. आता वेगवेगळ्या थेरी आपल्याकडे येतात, वन बाय वन करून आपण त्याला डिस्कस करू. पण सगळ्यात इंटरेस्टिंग जी आहे ते म्हणजे ब्राह्मणांनी घेतलेला सूड, आणि त्यांनी सूड घेतला, बदला घेतला म्हणून मौर्यन साम्राज्याचा ऱ्हास झाला. आता थोडी चर्चा केल्यानंतर आपल्याला गोष्ट लक्षात येते आणि आपण याची चिकित्सा सुद्धा करू, बघू की कितपत ही थेरी योग्य आहे. पहिली गोष्ट म्हणजे मला हे सांगा की सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य तुम्हाला आठवत असावी. आता सूड भावनेची थेरी आली कुठून? कारण काय की मौर्यन लोकांनी कधीही ब्राह्मण धर्माला राजाश्रय मोठ्या प्रमाणात दिलेला दिसत नाही. मौर्यन लोकांनी कधीही मोठे मोठे यज्ञपाठ केलेले दिसत नाही. म्हणजे ब्राह्मण धर्म सांगायचा की चक्रवर्ती सम्राट व्हायचं असेल तर अश्वमेध करावा लागेल, राजसूय करावा लागेल. सम्राट अशोक एक पण यज्ञ करत नाही आणि चक्रवर्ती सम्राट होऊन दाखवतात. त्यामुळे कुठेतरी टेन्शन होते असं या थेरीचं म्हणणं आहे. म्हणजे काय की यज्ञपाठ होत नाही, ब्राह्मण लोक खूप फार तिकडे परेशान आहेत, त्यांच्यामध्ये सूड भावनेचा जन्म होतोय आणि हळूहळू ते प्रयत्न करतायत की आम्ही मौर्यन साम्राज्याला संपवणार. मौर्यन साम्राज्याचे शेवटचे जे सम्राट आहेत बृहद्रथ, त्यांचा जो सरसेनापती होता पुष्यमित्र शुंग, याने एक दिवस म्हणजे दिवसा ढवळ्या बृहद्रथला मारून टाकलं होतं, गेमच वाजून टाकला होता. म्हणजे काय की मौर्यन साम्राज्याच्या नंतर जे जे साम्राज्य भारतात उभारले ते सगळे ब्राह्मण आहेत, शुंग, कडव, सातवहन. तर इथनं काही लोक ही थेरी मांडतात की बघा ब्राह्मणांनी बदला घेतला, ब्राह्मणांनी सूड घेतला आणि मौर्यन लोकांना संपवलं. पण बाळांनो, या थेरीला थोडीशी चिकित्सा करणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर का हिचं आकलन केलं, तुम्ही जर का याच्यावरती मंथन केलं, तुमच्या गोष्ट लक्षात येईल की या थेरीमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम सुद्धा आहेत. पहिली गोष्ट मला ही सांगा की सम्राट अशोक आठवतात? व्हेरी गुड. सम्राट अशोकचा धम्म आठवतो? व्हेरी गुड. सम्राट अशोकने धम्माच्या अंतर्गत स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत की ब्राह्मणांना सुद्धा दान करा. जर का एवढाच द्वेष असता तर कशाला बोलले असते ते? त्यानंतर सम्राट अशोकचा धम्म जर का आठवत असावा तर सम्राट अशोक म्हणतात की हे जर का तुमचं आचरण असेल तर तुम्हाला मोक्ष नाही स्वर्ग प्राप्त होणार. निर्वाण बद्दल नाही बोलत ते स्वर्गाबद्दल बोलतात, जे ब्राह्मण धर्माचा कन्सेप्ट होता बाळांनो. नंतर तुम्हाला हे सुद्धा बघायला मिळेल की बृहद्रथ जो की मौर्य सम्राट आहे, त्याचा सरसेनापती पुष्यमित्र शुंग आहे जो की ब्राह्मण आहे. जर का एवढाच द्वेष होता तर एक ब्राह्मण त्यांचा सरसेनापती झालाच नसता. म्हणजे या थेरीमध्ये कुठेतरी आपल्याला प्रॉब्लेम आढळून येतात. हिचं जे क्रिटिकली अनालिसिस आहे तर संपूर्णपणे सत्य ही थेरी आपल्याला वाटत नाही, प्रॉब्लेम आहेत काहीतरी.